नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान लहान वाक्य वाचतो या स्तराकडे जाणाऱ्या कृती अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनी छोटी छोटी वाक्य सहज आणि आवड घेऊन वाचावीत यासाठी शिक्षक पुढील कृती वर्गात घेऊ शकतात। आपल्या पहिल्या कृतीचं नाव आहे मी बोलतो तू वाच। ही कृती घेताना शिक्षक 4 ते 5 छोटी वाक्य फळ्यावर लिहून देतील। त्यापैकी एक वाक्य शिक्षक स्वतः वाचून दाखवतील। ते योग्य वाक्य शोधून विद्यार्थ्याने पुन्हा वाचायचे आहे। या कृतीमुळे फळ्यावरील सर्व वाक्य वाचण्याचा विद्यार्थी प्रयत्न करेल। त्यानंतर योग्य वाक्य शोधून ते पुन्हा वाचेल। यामुळे वाचनाचा सुयोग्य सराव होईल। याचे आपण एक उदाहरण बघूया। यासाठी काही वाक्य दिलेली आहेत। बघा, पहिलं वाक्य आहे सोनल सुरेख गाणे गाते। दुसरं वाक्य आहे दादा आणि मी अभ्यास करतो। तिसरं वाक्य आहे कावळा मडक्यातील पाणी पितो। चौथं वाक्य आहे मुलगी निसर्गचित्र काढते। पाचवं वाक्य आहे मुलं डोंगराकडे धावत आहेत। वरील वाक्यांमधून कावळा मडक्यातील पाणी पितो हे वाक्य शोधण्यासाठी विद्यार्थी सुरुवातीला वाक्य वाचण्याचा प्रयत्न करेल आणि योग्य त्या वाक्यापर्यंत पोहोचेल। अशा प्रकारे आपण 4 ते 5 वाक्यांचा संग्रह घेऊन मुलांना वाचन करण्यासाठी प्रेरित करू शकतो। यानंतर आपली पुढची कृती आहे चित्र ते वाक्य। या कृतीमध्ये लहान मुलांच्या वाचनामध्ये चित्रांचा समावेश असल्यास ते वाचन अधिक रंजक बनते। त्यामुळे शिक्षकांनी काही वाक्य फलकावर द्यावीत किंवा फ्लॅश कार्डवर काही वाक्य तयार करावीत। त्या प्रत्येक वाक्यातील एका शब्दाचे चित्र त्यामध्ये ठेवावे। त्यानंतर चित्र ओळखून त्या चित्राला अनुसरून कोणते वाक्य फलकावर आहे ते वाक्य विद्यार्थ्याला वाचायला सांगावे। यामुळे विद्यार्थी त्या चित्राच्या अनुषंगाने ते वाक्य ओळखून त्यानंतर वाचन करतात। ही कृती प्रत्येक वाक्याच्या संदर्भामध्ये करावी। यामुळे वाचनामध्ये एक वेगळीच मजा येईल। याचं आपण काही उदाहरणे पाहूयात। पहिलं वाक्य आहे कावळा काळा आहे। दुसरं वाक्य आहे मी चेंडू फळी खेळत आहे। तिसरं वाक्य आहे मला फुलपाखरू खूप आवडते। चौथं वाक्य आहे पक्षी आंब्याच्या झाडावर बसले आहेत। आता बघा, या वाक्यांमध्ये कावळ्याचे चित्र दाखविल्यानंतर विद्यार्थ्याने कावळा काळा आहे हे वाक्य वाचणे अपेक्षित आहे। त्यानंतर फुलपाखराचे चित्र दाखविल्यानंतर मला फुलपाखरू खूप आवडते हे वाक्य वाचणे अपेक्षित आहे। चेंडूचे चित्र दाखविल्यानंतर मी चेंडू फळी खेळत आहे हे वाक्य वाचणे अपेक्षित आहे। पक्षाचे चित्र दाखविल्यानंतर पक्षी आंब्याच्या झाडावर बसले आहेत हे वाक्य विद्यार्थ्याने वाचणे अपेक्षित आहे। अशा प्रकारे चित्र आणि वाक्य यांची सांगड घातल्यानंतर विद्यार्थी खूप आनंदाने आणि मनोरंजक पद्धतीने वाचन करू शकतील। अशा प्रकारे आज आपण विद्यार्थ्यांनी 3 ते 4 सोप्या शब्दांनी युक्त वाक्य वाचन करतो या संदर्भामध्ये कृती अभ्यासला आहेत। शिक्षक मित्रांनो, तुम्हाला या कृतींचा फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।